ठेवा खाली या मग सर पुढं दोघं जण ओढा ओढा सोडा मी लावतो खाली ओढा रे बिनती चला सर्विस सर्विस करा मागून मागून सर्विस करा आले की टाइम आला बोलतो गणपती बाप्पा दादा ओढा रिबिन ओढा दोघं सोडायचं केले वाढायचं नाही चालू केला मग कॅमेरा समजून उद्घाटन झालं सर्विस करा चला अरे लाभ गेला जागा घेतली दिली ना गेले अच्छा डिफेंस नंबर की टी-शर्ट पहनते बेहतरीन बहुत अच्छी मकान की संदीप दादा जो सेना भी संभाल रहे हैं और मदद ले रहे हैं बहुत अच्छे सिंगल है बेहतरीन शॉट अरे वाह ये देखिए बहुत ही बेहतरीन 7-5 बहुत अच्छी पंचिंग बेहतरीन शॉट चाचा भांजे के बीच में जंग छिड़ गई है आई लो क्या बात हमारे मोहसिन भाई बहुत खुश हैं क्या बात है बेहतरीन शॉट और 7 और बहुत ही अच्छा शॉट अपना लगाते हुए नाना फिर एक दफा बहुत ही अच्छे शॉट अरे शॉट तरी ज्यादाच्या टीमा किंवा 2 दिवस सामने चालतील किंवा काय त्याच्यामध्ये करायचे ते हे सगळे व्यवस्थापन कमिटी करीत पुढच्या वर्षीचा एक जे आपल्या स्पर्धा आहेत त्या संस्मरणीय व्हाव्यात अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. वाटचाल सलग आपल्या क्लबची या ठिकाणी 24 वर्ष होती, काही सोपी गोष्ट नाही. आपण कोणीतरी एखादा मान्यवर आणू, आर्थिक पाठबळाला गावता आहे जे सरांना आपण जरा जास्त गळे घालून ते पाहण्यासाठी आम्ही आलोय. आणि जरी काही आमचे इतर कार्यक्रमांमध्ये आम्ही व्यस्त असतो तरी 2 तारीख सायंकाळी मी पूर्ण याच कार्यक्रमासाठी ठेवलेली होती. बाकीचे कार्यक्रम आम्ही घेतले नाही आणि असले तरी आम्ही त्यांना दांडी मारलेली आहे. मी पुन्हा एकदा या स्पोर्ट्स क्लबच्या या कार्यक्रमाला तुमच्या वाटचालीला आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो.
दुपारी सरांनी सांगितलं दुपारी आता अधिकृत ग्राउंडचं मैदानांचं उद्घाटन झालंय, पण खरा खेळ आता इथून पुढे सुरू होणार आहे. त्याचं प्रदर्शन सगळ्या खेळाडूंनी आम्हाला दाखवा अशी विनंती करतो. धन्यवाद. चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित किरुशेट बहुउद्देशीय प्रतिष्ठान बंटी फूड्स प्रोडक्ट्स सविनय कंस्ट्रक्शन आयोजित. खरं तर प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं जातं. अनेक लांबून राज्यातून चांगल्या नावाजलेल्या टीम गावात येत असतात. या सर्व टीमचे मी आलेल्या सर्व टीमचे स्वागत करते. खरं तर प्रत्येक वर्षी या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय व्यासपीठ समस्त ग्रामस्थ बंधू सर्वच समोर बसलेले राज्यातून आलेले सर्वच टीमचे खेळाडू, खरं तर प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारे हा म्हणजे जवळजवळ हे 2 टप्प पूर्ण झाले. 24 वर्षे झालेत. पुढच्या वर्षी 25वे वर्षे होते. तर 25 वर्षात पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं निश्चितप्रमाणे आयोजन केलं जाईल आणि आलेल्या सर्व खेळाडूंचे मी स्वागत करते. जवळजवळ राज्यातून जिल्ह्यातून बरेच नावाजलेल्या टीमा आल्या, त्यांचंही मी स्वागत करते आणि आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन थांबते. यशम चैतन्य स्पोर्ट असोसिएशन आयोजित किरुशेट वेटेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान बंटी फूड प्रोडक्ट्स आणि सविनय कंस्ट्रक्शन आयोजित निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा या स्पर्धेचं उद्घाटन दुपारी झालं आणि आत्ता या ठिकाणी आमचे गुरुवर्य जयसिंगराव जाधव सर आणि आमचे सहकारी मित्र गोपीनाथ नाना कुटे यांचा त्या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सत्कार या स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्त उपस्थित असलेले आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते शरदरावजी लेंडे साहेब, त्याचबरोबर ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार झालाय ते आमचे सहकारी आमचे गुरुवर्य जाधव सर, त्याचप्रमाणे गोपीनाथ नाना चव्हाण सर, नवले सर, कुटे नंदकुमार कुटे सर, त्याचप्रमाणे चव्हाण सर, प्रकाश वेटेकर, ग्रामपंचायत सदस्य धर्मा जाधव, त्याचप्रमाणे राजेंद्र कुटे सर, उपस्थित सर्व मान्यवर, या स्पोर्टचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र रघुनाथ उर्फ जालिंदर चव्हाण सर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी मंगेश देवगिरे असेल, मोशीम सैयद असेल, विठ्ठल दुर्गुडे असेल, अविनाश जाधव, दत्तात्रय वेठेकर, त्याचबरोबर अमोल पत्रकार अमोल, आमचे थराद न्यूजचे संपादक रोहितजी खरगे, सर्व खेळाडू आणि प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, तसं पाहिलं तर आता हा जो खेळ आहे थोडासा मध्यंतरीचा जो काळ होता त्या काळामध्ये याला प्रेक्षक वर्ग फार मोठ्या प्रमाणात असायचा. 1980 साली मला आठवते त्यावेळेस जुनी जाती जी पुण्यात झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये एसएम चैतन्य स्पोर्ट असोसिएशन आयोजित किरुशेट वेटेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान बंटी फूड प्रोडक्ट व त्या कंस्ट्रक्शन प्रयोजित निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये मालेगावचा धबधबा आहे. मालेगावचा धबधबा आहे. मालेगावची इतक्या टीम मी पाहतो दरवर्षी.
आणि या लोकांनी या शूटिंग बॉल मध्ये मालेगावचं या संपूर्ण देशामध्ये मोठी क्लबी मालेगावच्या सर्व खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी नेतृत्व करतात. खूप सारे जण राज्यामधून पण याच्या टीम जास्त आहेत. जसं आपल्याकडे कबड्डीमध्ये वडगाव सारखे सगळ्याच्या टीम आहे कबड्डीच्या, तसं मालेगावने या घराघरामध्ये खेळ हा त्याचा कॅप्टन मी दरवर्षी पाहतो. काय करायचं जाहीद जाहीद पाहिजे हात ऊपर करो. रसूद भाई रसूद भाई खंडू खूप छान. तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. चॅनल आहे आपल्या सर्वांचं स्वागत होत असताना माझ्या पिंपरी मंडळच्या लोकांची कमाल आहे. ही दरवर्षी न चुकता ही सर्व मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करतात आणि संपूर्ण ग्रामस्थ संपूर्ण इथली आपली टीम न चुकता मला दरवर्षी या ठिकाणी बोलवतात. आणि मी सुद्धा अध्यक्ष सुद्धा आणि मालेगावचे सुद्धा बाबू शिवराना आम्ही तर न चुकता आहे. आधी पहिल्या वर्षी मी फसलो, ओपनिंगला आलतो. नंतर मला कळलं की ओपनिंगला 10 लोकांच्या वरती लोक नसतात आणि मग मला कळलं की 8च्या पुढे यायला पाहिजे. गर्दी असते, खेळाडू भेटतात, अंतिम टप्प्याचे सामने असतात. मला सचिन म्हणून म्हटले आपल्याला लवकर जायला पाहिजे. उद्घाटन आपल्या असते, शुभारंभ म्हणजे शुभारंभ जायचं सर्व शेवटी आपण जायचं आणि अतिशय सुंदर असे सामने पाहायला मिळतात. काय काय असतात या मुलाची जबरदस्त. मी मनापासून या खेळाचं आणि खेळाडूचं कौतुक करतो आणि या खेळाला एक वरचा दर्जा आहे. आपण सगळे म्हणजे दरवर्षी येता कार्यक्रम करता. जेवढे काही दर्शकवान लोक आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळं दातृत्व करताय म्हणून हे सगळे कार्यक्रम उभे राहतात. कारण पैशाशिवाय आता कुठले खेळ होत नाही. पैशामुळे या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. निधी मंडळी ह्या पैशाच्या निमित्ताने या सर्व लोकांना मदत करतात. मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि फायनल साठी जी मंडळी उतरतील या फायनलच्या संघाला मनापासून ज्या शुभेच्छा देतो. एवढ्या मंडळांनी सहभाग घेतला त्या सगळ्या खेळाडूंना मनापासून सुद्धा स्वागत करतो आणि आमच्या सर्व मंडळाच्या वतीने व्हॉलीबॉलचा आम्ही सुद्धा खेळतो एक काळ, पण तो व्हॉलीबॉल वेगळा होता, हा व्हॉलीबॉल वेगळा आहे. हा तो ढकली होता, हा डायरेक्ट शूटिंग बॉल आहे आणि याचे स्मॅश सुद्धा एकदम जबरदस्त असतात. त्यामुळे दर्जा वाढल्या खेळाचा. आपण सगळे मंडळी आलात. मी आमच्या सर्व असलेल्या सन्माननीय पिंपरी पेठच्या सन्माननीय असलेल्या ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना बेस्ट ऑफ लक करून सर्व मंडळींनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची काळजी घ्या. एक तर स्वतःला इतकं जपा की आयुष्यामध्ये पुन्हा हे जीवन आहे आपलं, हे लाईफ पुन्हा नाही आणि व्यसनापासून आपण सगळ्यामध्ये दूर राहा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी सर्व उपस्थित खेळाडूंच्या वतीनं आपला या ठिकाणी केला जातोय. सन्मान या ठिकाणी करतायत आमदार. खेळाडू कुठे खेळाडू रक्त रणजित फायनल नाही झाली. तृतीय क्रमांक खुर्शीद अन्सारी, तृतीय क्रमांक खुर्शीद मालेगाव. आपण टीमला गुण पटवायचे. तृतीय क्रमांकाचे मानकरी खुर्शीद मालेगाव. है ना 14 last point. Agla defense, nada. Batting shot.
सगळे येतात का बघा. तृतीय क्रमांक रेडी बोला ना. रेडी एक जण कोणतरी फायनल दादा मोठे कॅमेरे करा. त्यानंतर वैयक्तिक दादा आपला दुसरा नंबर आला तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी जयंत घोरपडे आणि या पिंपरी पेंढार येथे झालेल्या निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये आमच्या घोरपडे डेव्हलपर्स टेंभुर्णी या संघाला या ठिकाणी खेळण्यासाठी निमंत्रित केलं. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सुंदर प्रकारची सगळी व्यवस्था या ठिकाणी या टुर्नामेंटच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये अतिशय अटीतटीच्या झाल्या या सामन्यामध्ये आमच्या घोरपडे डेव्हलपर्स टेंभुर्णी या टीमने द्वितीय क्रमांक संपादित केला. मी माझ्या या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक त्यांचा आभार करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढच्या या त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि पिंपरी पेंढार ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दादा आज तुम जीते पहले नंबर से, क्या बताएंगे आप? तो यही बताना चाहेंगे कि यार हम बहुत दिनों से टूर्नामेंट खेल रहे हैं पिंपरी पेंढार का. कम से कम 10 सालों से खेल रहे हैं हम. अल्हम्दुलिल्लाह 70% हमने ही फाइनल जीता है. बहुत बहुत शुक्रिया. और गांव का नियोजन कैसा था? बहुत अच्छी है, खाना बहुत बढ़िया था, टूर्नामेंट भी बहुत अच्छा था. बहुत बहुत धन्यवाद. सब जगह वही